नमस्कार. मामाचं गाव हे ऐकल्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं? माझं म्हणाल तर आम्ही आमच्या लहानपणी देवघर या गावी जायचो. ते मामाचं गाव होतं. आम्ही सगळी भावंडं तिथे जमायचो आणि खूप मज्जा मस्ती करायचो. केव्हापासून मजा मस्ती असायची तर सकाळच्या न्याहारीपासून ती संध्याकाळच्या शुभंकरोतीपर्यंत. सकाळचा मऊ भात, पापड, लोणचं, मेथकूट असा मेनू असायचा आणि मग ते झाल्यानंतर खेळायला सुरुवात व्हायची. कैऱ्या पाडण्यापासून मजा सुरू व्हायची. अगदी हाताला लागण्या एवढ्या अशा कैऱ्या असायच्या. मग त्या कैऱ्या पाडायच्या, मग त्या चिरायच्या, मग त्याला तिखट मीठ घालायचं आणि मग त्या खायच्या. जांभळाच्या झाडाखाली तासन तास असायचो. जांभळं खायची, अगदी जीभ सोलपटेपर्यंत जांभळं खायची. झाडावर चढणे, झाडावरती आमच्या इथे मोठं झाड होतं, त्याच्यावरती आम्ही झाडावरती पकडापकडी खेळायचो. हे सगळं खेळणं आणि हे सगळं खेळताना खूप मजा यायची. अगदी दम लागेपर्यंत खेळत असायचो. असं करताना आम्ही नदीत पण पोहायला जायचो. नदीत पोहायला आमच्याबरोबर आमचा मामा असायचा. खूप धमाल करायचो, भरपूर उड्या मारायचो, अगदी दम लागेपर्यंत पोहायचो. आणि मग कधीकधी आम्ही ट्रेकलाही जायचो. ट्रेकला आमच्या इथे परशुरामाचं मंदिर होतं. त्याची आख्यायिका अशी आहे की ते एका रात्रीत प्रभू रामचंद्रांनी बांधलं होतं. तिथे आम्ही जायचो, डोंगरावर जायचो, मग करवंद खायचो. मग तिथे रानमेवा असायचा, धामणं असायची, तोरणं असायची. भरपूर जंगलात हुंदडायचो. अगदी घशाला कोरड पडेपर्यंत आम्ही तिथे फिरत असायचो. मग कुठेतरी मग पाणी शोधायचं, मग झरा शोधायचा तिथे आणि मग तिथे आपली तहान भागवायची. असं मस्त छान थंडगार पाणी तिथे मिळायचं. आमच्या आजोळी गायवासरं पण होती, त्यामुळे दुपारी त्यांना चारा घालणं, पाणी पाजणं, संध्याकाळी त्यांना पाणी पाजणं हे सगळं आजोबांबरोबर आम्ही करायला जायचो. संध्याकाळी दूध काढायला जायचो. दूध काढण्याचं धारोष्ट दूध प्यायचो. हे सगळं खरंच करायला खूप मज्जा यायची. ती आमची एक जी कपिला होती ती लाथ मारायची. मग आजोबा म्हणायचे जरा लांब व्हा, नाही तर लाथ मारेल ती. त्यामुळे आम्ही लांबून बघत असायचो. इथे आमच्याकडे सरस्वती दुर्गा आहे आणि तिकडे गौरी आणि गोदावरी आहे. आत्ताच त्या जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये वेल्या आहेत. आणि हा सगळा आमचा गोपरिवार आहे. हा सगळा आस्वाद कसा वाटतो तुम्हाला? आणि हे आपणच फक्त अनुभवलंय तर आपल्या मुलांनाही हा अनुभव देता यायला पाहिजे. किंवा त्यांनी खरंच हा अनुभव घेतलाय का? भरपूर मातीत खेळलेत का? किंवा मातीपासून छोटी छोटी खेळणी करणं, हे करणं, अगदी नखाशिखांतामध्ये मातीमध्ये लोळणं, हे सगळं केलंय का? हे सगळं अनुभवायचं असेल तर आपल्या इथे रोहिणी कृषी पर्यटनात यायला लागेल. आपल्या इथे काय आहे तर 3.25 एकराची वाडी आहे आणि त्याच्यामध्ये 200 प्रकारची झाडं आहेत. एक 25-30 प्रकारची फळझाडं, एक 100 प्रकारची फुलझाडं आणि जंगली आणि औषधी वनस्पती. इथे भरपूर भाजीपालाही लावलेला आहे. तो प्रत्यक्ष लावताना आपण मदत करणं, म्हणजे आम्ही आमच्या आजोबांना शेतात मदत करायला जायचो, तशी मदत करणं, पाणी देणं किंवा खणणं किंवा रोपं लावणं, हे सगळं करायचं असेल तर आपण नक्की यायला हवं. ही मजा अनुभवायची असेल तर बघा ना, असा झोपाळा जो झाडावर टांगलेला आहे आणि छानपैकी त्याचा लांब झोका आहे. आपण उंच माझा झोका जसं म्हणतो, ही सगळी मजा आपण केली. पण आपल्या मुलांना हे माहितीये का? मुलांनी ह्याचा अनुभव घेतलाय का? खरंच हा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या इथे मजा करायला नक्की या. पण हे केव्हा आहे तर हे 15 मे ते 19 मे असं 5 दिवसाचं आपण मज्जा करण्याकरता मुलांना बोलवणार आहोत. ह्याच्यामध्ये कोण कोण येणार तर 4थी पासून 9वी पर्यंत मुलं मुली असं दोघेही येऊ शकतात. त्यामुळे इथे त्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. आणि हे सगळं कुठे आपण तर आपल्याच घरामध्ये हे सगळं बघायला मिळेल. त्यामुळे हे अनुभवायचं असेल, ही मज्जा करायची असेल तर आपण नक्की या. आम्ही आपली वाट बघतो. धन्यवाद. गावो विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम्.